धनंजय देशमुखांनी तक्रार केली आणि जेलच्या संदर्भात चांगलीच खळबळ माजली. समित्या स्थापन करण्यात आल्या आणि या समित्यांनी ज्या चौकशा केल्या त्यानंतर ज्या परिस्थिती यांच्या निदर्शनास आली आणि त्याच्यानुसार आता ऍक्शन मोड मध्ये प्रशासन आहे, जेल प्रशासन. आता बऱ्याचशा आधुनिक साधन सामग्रीचा वापर या जेलमध्ये होणार आहे. ही जी साधन सामग्री पुरवली जाते, कदाचित ही साधन सामग्री या बीड जिल्ह्याच्या महत्वपूर्ण कार्यालयात सुद्धा उपलब्ध नाहीये. अशी साधन सामग्री आता जेलला मिळणार आणि वास्तविक स्वरूपात ज्या पद्धतीच्या अलर्ट मोडवर ही जेल आलंय त्यामुळं नवीन परिस्थिती काय निर्माण होणार. धनंजय देशमुखांनी एक मुख्यमंत्र्यांकडे ईमेलद्वारे एक तक्रार केली. त्या तक्रारीला खासदार सुप्रिया सुळे यांनीही दुजोरा दिला आणि खऱ्या अर्थाने ही खळबळ माजली. आता नेमकं या प्रकरणात काय काय भूमिका येणार आहेत आणि या परिस्थितीमुळे खऱ्या अर्थानं सामाजिक परिस्थितीवर किंवा गुन्हेगारी परिस्थितीवर काय परिणाम पडणार आहे याची चर्चा करण्यासाठी मी तुमच्या समोर आहे. नमस्कार मित्रांनो, मी राजेश दुबे. मंथन मध्ये आपलं स्वागत आहे. म्हणतात ना की एखादं जेल म्हणजे खऱ्या अर्थानं एक विश्व असतं आणि त्या विश्वामध्ये ज्या ज्या परिस्थित्या आणि जी साधनं पुरवली जातात ते नेहमी चित्रपटांमध्ये दाखवलं जातं. तो जेलरचा अवतार, अगोदर जेलरचा अवतार म्हणून आसराणी होता, हम अंग्रेज के जमाने के जेलर आहे. ती कल्पना करून जी हास्यास्पद एक विनोद निर्माण व्हायचा, खऱ्या अर्थानं आता तो विनोद कशा पद्धतीने निर्माण झालाय याचीच परिस्थिती सध्या बीडचं कारागृह आहे. या बीडच्या कारागृहामध्ये अनेक असे कांड घडले, अनेक असे खळबळजनक घटना घडल्या की त्या घटनेमुळे हे बीडचं कारागृह नेहमी चर्चेत राहिलं. कधी फुटबॉल मधून गांजा पुरवणं, तर कधी मोबाईलच्या माध्यमातून ऑडिओ क्लिप व्हायरल होणं, तर कधी मग कायद्यांमध्ये चांगली तुंबळ मारामारी होणं आणि परिस्थितीनुसार की या कायद्यांची परिस्थिती कशा पद्धतीनं ऐरणीवर आलेली आहे आणि यांना कशा पद्धतीनं VIP सुविधा पुरवल्या जातात याची तक्रार धनंजय देशमुखांनी माननीय मुख्यमंत्री आणि राज्याचे गृहमंत्री यांच्याकडे केली. ही गोष्ट खासदार सुप्रिया सुळेंनी ही ऐरणीवर घेतली आणि या संदर्भात खऱ्या अर्थानं या सगळ्या गोष्टींची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी दोघांनी लावून धरली. जेव्हा ही मागणी समोर आली तेव्हा खऱ्या अर्थानं प्रशासनाचे धाबे दणाणले आणि प्रशासनानं पुणे आणि संभाजीनगर मधली 2 समित्या स्थापित केल्या. या समित्यांचं काम काय होतं की जेलमध्ये जी काही परिस्थिती आहे तिचा आढावा घेणं. मग या समित्यांचा आढावा घेण्यासाठी गेल्यानंतर परिस्थिती तिसरीच समोर झाली. आता राजकीय परिस्थिती ज्या पद्धती, आरोप प्रत्यारोप, मधल्या कायद्यांची परिस्थिती आणि ह्याच्यात भरडला जातोय तो कर्मचारी. आता कर्मचारी ज्या पद्धतीने भरडला चाललाय त्याची कैफियत या कर्मचाऱ्यांनी मांडली. आता ज्या ठिकाणी भेटीसाठी जो एक दिवस ठरवला जातो त्यामध्ये जी 5-10 मिनिटं दिली जातात त्या भेटीच्या ड्युटीसाठी जे कर्मचारी नियुक्त होतात त्यांनी आता हात वर केल्याने बदलीची मागणी केलेली आहे. जेलर स्वतः बदलीच्या प्रयत्नात आहेत आणि ज्या परिस्थितीत हे बीडची जेल सध्या चर्चेत आहे, कारण की सगळं बीडचं जे क्रीम आहे ते गुंडगिरीतलं असेल, 420 मधलं असेल, माफियागिरीतलं असेल किंवा राजकीय परिस्थितीतलं असेल, हे सगळं क्रीम आता सध्या जेलमध्ये भरलंय. ज्ञानराजाचे करते धरते सुरेश कुठेही तिथं आहेत. साईनाथ परभणे जे साईराम मल्टीस्टेटचे करते धरते होते तेही तिथं आहेत. बबन शिंदे सुद्धा तिथे आहेत आणि माफियागिरी मधला सगळ्यात चर्चित नाव वाल्मिक कराड आणि त्याची गँग सुद्धा तिथं आहे. आणि ज्या पद्धतीने बीडमध्ये एक भूमिका मांडणार आहे आणि बीडच्या परिस्थितीला एक हाताशी धरणारी सनी आठवले सुद्धा तिथं आहे आणि तसंच बबन गित्ते सुद्धा तिथेच आहेत. अशी ही चर्चित नावं सगळी आता जेलमध्ये आहेत आणि बीडचं जेल मग का हाय अलर्टवर येणार नाही हे जेल. पण ह्याच्या संदर्भातून ज्या राजकीय कुरघोड्या केल्या जातात ना, ही राजकीय समीकरणं मांडली जातात. आता या समीकरणांमध्ये ज्या पद्धतीच्या परिस्थित्या
आणि वारंवार वाल्मिक कराडचं नाव हे नेहमी हायलाईटवर असतं. पण मी तुम्हाला आता डझनभर जी नावं सांगितली त्यांची परिस्थिती काय. सुरेश कुटे हे जिथं जातात तिथं VIP ट्रीटमेंट घेतात. आता अर्चना कुठेही त्यांच्या सोबतीला आहेत, मग VIP ट्रीटमेंट घेतात, कारण की त्यांना त्या परिस्थितीत जमत नाहीत सर्वसामान्याच्या. ते पोलीस कोठडीत सुद्धा होते तेव्हाही त्यांना त्या सगळ्या परिस्थिती आणि सगळ्या चांगल्या लक्झरियस व्यवस्था त्यांच्यासाठी पुरवल्या जात होत्या. आता जेलमध्ये तिथंही त्या पद्धतीनंच आहे. पण याची वाच्यता कोणी करत नाही. विषय येतो तो वाल्मिक कराडवर. कारण की वाल्मिक कराड खऱ्या अर्थानं राजकीय भूमिकेतला सगळ्यात मोठा केंद्र आहे. त्याची चर्चा झाली नाही असा दिवस होत नाही. कारण की जिल्ह्याचं वातावरण तापवण्यासाठी आणि जिल्ह्याचं वातावरण निर्माण करण्यासाठी वाल्मिक कराड हे खऱ्या अर्थानं गरजेचं आहे. त्यामुळं ही जेलची प्रशासन व्यवस्था कशा पद्धतीने कमकुवत आहेत आणि ज्या पद्धतीने VIP ट्रीटमेंट ज्या पद्धतीने या सगळ्यांना म्हणतोय मी पुरवली जाते. आता ते बबन गित्ते पण आहेत, सनी आठवले पण आहेत, साईराम परभणे पण आहेत, सुरेश कुटे पण आहेत, अर्चना कुटे पण आहेत आणि ही वाल्मिक कराड गँग पण आहे. आता वास्तविक स्वरूपात या सगळ्या गोष्टी कुठं झाकलेल्या आहेत आणि कोणत्या जेलमध्ये अशी परिस्थिती नाही असं दाखवा. प्रत्येक जेलचा हा सगळा प्रोटोकॉल आहे आणि प्रत्येक जेलर म्हणजे त्या जेलचा करता धरता. ज्या पद्धतीने कारागृह अधीक्षकांच्या भूमिका असतील त्या पद्धतीने कायद्याची परिस्थिती तयार होते. मग सगळेच काय धुतल्या तांदळाचे नसतात किंवा मग प्रशासनामध्ये आल्यानंतर आपल्या पुढच्या भवितव्यासाठी व्यवस्था करणारे किंवा त्याची परिस्थिती पेन्शनवर जगणारे सगळेच नसतात. आणि आता गव्हर्नमेंटनं पेन्शनही बंद केली. मग या सगळ्या गोष्टीचा परिणाम आपोआप या सगळ्या ट्रीटमेंटवर येतो. पण हे सगळं जेव्हा वाल्मिक कराडमध्ये आहे याचा अर्थ हे सगळं बंद झालं पाहिजे. त्याच्या अगोदर चालत होत होते कारण की त्यावेळेस सपादलं जात होतं. असे हाय प्रोफाईल प्रकारचा विषय त्यावेळेस कोर्टामध्ये जेलमध्ये नव्हता. कोर्टामध्ये म्हणलोय, जेलमध्ये नव्हता. आणि तो नसल्यामुळं आता हे वाल्मिक कराडवर कशा पद्धतीनं राजकीय भाकरी वाजायच्या त्याच्यासाठी मिळालेली संधी. ही सगळी प्रक्रिया ज्या पद्धतीने शिजवली जाते, ज्या पद्धतीने रुजवली जाते, खऱ्या अर्थानं सगळे जेल हे शिक्षेसाठी आहेत हे आम्ही विसरलोत. आता ते खऱ्या अर्थानं या माफियांना या सगळ्या परिस्थितींना एक चांगल्या पद्धतीची भूमिका देणारे ही केंद्र बनली आहेत. आपल्या महाराष्ट्रात पण काही असतील की ज्या ठिकाणाहून सगळे या गोष्टी ऑपरेट केल्या जातात, सगळं राज्य चालवलं जातं. UP बिहार किंवा उत्तर भारतातल्या सगळ्या जेलची तर कहाणी अशाच आहे. त्यामुळे तो अन्सारी पंजाबच्या जेलमध्ये पळून गेला. मुख्तार कोण आहे तो आतंकवादी जो प्रयागराजचा जो एक करता धरता होता, त्यालाही UPच्या जेलची अलर्जी होती, पण त्याच्या अगोदरच काही जणांनी त्याचा काटा काढला. मग अशा परिस्थितीत ज्या पद्धतीची जेलची चर्चा आहे त्या जेलच्या चर्चेत ही कमिटी सक्रिय झाली आणि या कमिटीने सगळे परिस्थित्या तपासल्या. ह्याच्या जेलर कायद्यापेक्षा कर्मचाऱ्यांच्याच व्यथा जास्त होत्या. कारण की कर्मचाऱ्यांना ज्या परिस्थितीत भरडलं जात आहे आणखी त्या सुपारीसारखी त्यांची अवस्था झालेली आहे. त्या कायद्यांची अवस्था तरी बरी, पण त्यापेक्षा कर्मचाऱ्यांची अवस्था बिकट. मग आता हे कर्मचारी काय आहे की बेड जेल नको रे बाबा, सुधरूया आपल्या रस्त्याने, चांगल्या एखाद्या ठिकाणी जाऊ आणि आपली ड्युटी करू, आपल्या लेकरा बाळांचं पोट भरू, अशी परिस्थिती या कर्मचाऱ्यांची झालेली. मग आता परिस्थिती आली ती खऱ्या अर्थानं इथल्या वापरण्यात येणाऱ्या नवीन आधुनिक सामग्र्यांची. आता तिथं स्कॅनर मशीन बसणार आहे, म्हणजे मेटल स्कॅनर आहेत, जे तुमचं सामान टाकल्यानंतर इकडून तिकडे गेल्यानंतर ते स्कॅन होतं. आता त्याची काय गरज आहे, पण ती आता या सगळ्या समितीचे अहवाल गेल्यानंतर त्या पद्धतीची परिस्थिती बसवणं गरजेचं आहे. आणि त्या ठिकाणी आता ज्या पद्धतीच्या यंत्रणा हायटेक यंत्रणा बसणार आहे त्या हायटेक यंत्रणा मंत्रालयाच्या नंतर बहुतेक बीड जेलमध्येच असाव्या.
कारण की बाकीच्या ठिकाणी एवढ्या हाय अलर्ट मध्ये फक्त काही उच्च न्यायालयांमध्ये जसं औरंगाबाद खंडपीठामध्ये किंवा तुम्ही ज्या मोठ्या खंडपीठांमध्ये जातात त्या ठिकाणी या यंत्रणा असतात. आता त्या यंत्रणा पूर्ण बीडच्या जेलला त्यांनी दिल्यात. पण या सगळ्या परिस्थित्या जरी असल्या तरी प्रशासनाची जी भूमिका आहे ती कधी सुधारणार? आता ही जेलची सुधारणा करून मोकळे झाले, पण बाकीच्या प्रशासन विभागाचं काय? ज्या पद्धतीने जेलचा विषय ऐरणीवर येतो कारण की तो वाल्मिक कराड आहे. मग असे वाल्मिक कराड प्रत्येक विभागात आहेत ना, त्यांना का शोधलं जात नाही? त्यांना का या प्रशासनिक भूमिकेत स्वच्छ कारभाराची भूमिका दाखवली जात नाही? का वाल्मिक कराडचा भाऊ करून तुम्हाला स्वतःची भूमिका लाटायची आहे? वातावरण थंड होऊ द्यायचं नाहीये आणि एक वातावरण पेटलं की दुसरं वातावरण पेटवण्यासाठी आणि ज्या पद्धतीने चर्चेत बीड राहावं, जसं संजय शिरसाट म्हणले की ज्या दिवशी बीडची बातमी वर्तमानपत्रात किंवा वाहिनीवर झळकली नाही तो दिवस काहीतरी चुकल्यासारखं वाटतं. जसं सकाळचा चहा घेतला नाही की आम्हाला दिवसभर काही सुधरत नाही, तसं लोकांचं झालंय आता, महाराष्ट्राच्या जनतेचं झालंय. बीडच्या बातम्या नाही ऐकल्या की लोकांना करमत नाही. त्या पद्धतीची परिस्थिती निर्माण होण्यासाठी आम्हाला काही ना काहीतरी एक भूमिका लागते आणि या भूमिकेचंच कारण आहे आता जेलची जी भूमिका मांडलेली. वास्तविक स्वरूपात या सगळ्या परिस्थित्या आणि सगळ्या अवस्था ज्या पद्धतीने मांडण्यात आल्या आहेत आणि जेलचं ज्या पद्धतीने हायटेक करण्यात आलंय त्या पद्धतीनं प्रशासकीय विभागात आणि खऱ्या अर्थानं पोलीस विभागाचं हायटेककरण केलं गेलं पाहिजे. कारण की इथं चालणाऱ्याचीच चलते, ज्याची चालायची त्याची परिस्थिती चांगली आहे. कितीही कांड करा, कशाही परिस्थितीची परिस्थिती मांडा, शेवटी मग मिरवायला सोशल मीडियावर पोस्ट करायला सगळे मोकळे आहेत. मग या सगळ्या परिस्थिती असताना सुद्धा आजही बीडच्या प्रशासनाच्या ज्या पद्धतीच्या भूमिका आहेत आणि विशेष करून पोलीस विभागाच्या ज्या पद्धतीने महासंचालक येऊन गेले, पण महासंचालकांनी येऊन फक्त सामोपचार घेतला आणि पाहुणचार घेतला. वास्तविक स्वरूपात काय बदल घडवले आता ही याची परिस्थिती येणाऱ्या काळात दिसणारच आहे. ज्या पद्धतीने त्यांनी त्या टिप्पण्या केल्या, ज्या पद्धतीने त्यांनी सूचना दिल्या, त्या सूचनेचे परिणाम काही दिवसात दिसणारच आहेत ना. कारण की ही काही झाकलेलं राहत नाही. काम केलेलं असेल तर कामाचे परिणाम समाज व्यवस्थेवर आपोआप पडतात. आता नेमकं सदानंद दाते साहेब आले होते आपले महासंचालक, त्यांनी काय काय सूचना यांना व्यवस्थित करण्यासाठी दिल्यात आणि कर्मचाऱ्यांमध्ये काय काय परिणाम पडतात आता येणारा काळ दाखवेल. पण वास्तविक स्वरूपात या 2 तक्रारीमुळं कमीत कमी आज बीडची जेलची परिस्थिती तर बदलली आणि आता आरोप करणारे किंवा आरोप लावणारे यांच्यासाठी या आता हायटेक ज्या यंत्रणा आहेत, कारण की आता सगळ्यांचीच परिस्थिती सारखी झाली. आता कुठेनाही प्रश्न पडला असेल की हे विषय ऐरणीवर आल्यानंतर आता कशा पद्धतीनं आपल्याला व्हीआयपी ट्रीटमेंट घेण्यासाठी काय करावं लागेल, सगळ्यालाच प्रश्न पडले असतील ना. आता ही सगळी परिस्थिती कशा पद्धतीने शिकली जाणार आहे आणि कशा पद्धतीने याला आता प्रशासन हाताळणार आहे याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. बघूया काय घडतंय. तुम्हाला काय वाटतं, काय घडणार आहे? तर कळालं असेल तर निश्चित कॉमेंटच्या माध्यमातून कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार.